ओतू नका ओतू नका ओतू नका. ते वतले आपटले गेले ना तर मग ते पिकत लवकर. त्याच्यामध्ये नीट लावा म्हणजे पिकतील पटकन. भगवान किती असले आंबे. ते पिकत घालण्याचं पण टेक्निक असतं ना. नीट घातलं तरच पिकतं, नाही तर मग ते काय कच्चे मच्छे सगळे कसं झालं काम. आता काय त्याच्यावर पेंडा. हे असं पिकत घातल्यामुळे हे पटकन पिकले ना. हे मस्त पिकले. आता आंबरस करायचं आहे. आता छान पिकले आंबे हे. हा हा पिकले. जास्त हिरवा किती इकडं. अहो राहू दे ना एवढे. सगळ्याचा आंबरस करू. 10-15 आंब्यांचा आंबरस करू. 10-15 आंब्यांचा आंबरस केलं तर पुरेल. 15-20 तरी आंबे पाहिजे. 15-20 तरी आंबे पाहिजे. तर काय आंबरस तो खाल्ल्यागत वाटत नाही ना. तर ह्या सगळ्या आंब्यांचा आंबरस करायचा आहे. तेव्हा कुठे तो पुरणार, नाही तर पुरतच नाही. तर हे थंड पाण्यात टाकते धुवायला. मी सगळ्याचा आंबरस करून टाकते. 1-2 ठेवते साईडला, आलोकला लागतात ना बाकीच्यांचा आंबरस. हापूस आंबा आहे. या खायला सर्वजण. हापूस आहे ना. मग कुठला आहे. मग कुठला आहे. केशर आहे. पण हापूसच्या पेक्षा पण गोड लागतोय. एवढा गोड. आज दुपारी चिरला ना मी, एवढा गोड होता. मी काय त्या कविता मावशीनं म्हटलं हापूस आहे हापूस. अरे बापरे, केशर मला काय माहिती नावायचं. मी म्हटलं हापूस आहे. जरा पॅक. आता पिकते नाही आंबे पटकन. हे पण टाका ना त्याच्यावर. थांबा, हे पण टाका. खरं पॅक लवकर पिकेल. ह्या बॉक्स मधले पण आंबे त्यात टाकले, कच्चे होते ना पिकण्यासाठी. 2 दिवस. आणि बघ ह्यातलं तुला आताच ठेवे खायला. आपल्या दोघांनी कप चालले. 2 आंबे का पालक आता. काम होऊ दे. अजून एक पाहिजे तिला नको. ते गरम आहे, जरा फ्रीज मध्ये ठेवा. बाई ताल भरलेलं दिसते खसक्यात. आंबरस करायचा सगळ्याचा. खसखस बिस्कट नाही, ते सगळ्या आंबरस करायचा. परत पुरत नाही कमी झालं की. आता ह्याचा आंबरस करायचा आहे या सर्वजण खाण्यासाठी. एका वेळी एकच काम करायचं आलो. एक 2 आंबे चिरले खाण्यासाठी आलोकसाठी. बाकीचं करायचं. धुवून घेतले आंबे आधी. तर सालं काढून घेते. सालं काढलं की वेळ लागत नाही. पटापट पटापट मग चिरून घेणार. सालं काढायला थोडासा वेळ जातो, बाकी जास्त वेळ लागत नाही.
झाले तर आंब्याची सालं काढून होतच आली आहे. हे पहा, सर्व साली काढून झाल्यात आंब्याच्या. साल काढून झाले. आता पटापट पटापट सर्वाच्या फोडी करूया. एवढा रस म्हणजे खूप रसाळ आंबा आहे हा. गर बघा त्याचा एवढा घट्ट आहे ना. गर खूप छान आहे आंब्याला, त्यामुळे सुरीने जसं काढून घेतला फोडीसारखा पटापट पटापट पटापट. आता मिक्सरमध्ये फिरवणार आणि मग मॅशरने मिक्स करणार. झाल्या फोडीसुद्धा करून झाल्या आंब्याच्या सगळ्या. आंब्याचे गर काढून झाले. गर काढून झाले असं म्हणायचं आहे. गर सगळं काढून झालेलं आहे आता मॅशरमध्ये, मिक्सरमध्ये आणि नंतर मॅशरमध्ये. बरंच झालेलं आहे करून. जेवणाची तयारी चालू आहे. हे पहा, ताट केलं जेवणासाठी. या सर्वजण जेवायला. आंबरस खूप छान झालेला आहे. त्याचा कलर पण खूप छान आलेला आहे. पण आता कसं आहे, व्हिडिओमध्ये एवढा कलर कळत नाही आहे. कॅमेरामध्ये एवढा कलर येत नाही आहे नेट सर कुठला आहे तो. पण कलर खूप छान आला आहे. या जेवायला भात, पोळी, आंबरस, पनीरची भाजी, भेंडीची भाजी असा आपला बेत आहे आजचा. तर सर्वजण जेवायला या. व्हिडिओ कशी वाटली सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर बाय बाय सर्वांना. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर बाय सर्वांना. टेक केअर. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. बाय बाय. पुन्हा एकदा